धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत दिलेला शब्द पाळला. विघ्नहर्ता कॉलनीत कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ. याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून विघ्नहर्ता कॉलनी व परिसरात रस्ते नसल्याने या ठिकाणी नागरिकांचे पावसाळ्यात हातोनात हाल होत होते. पाणी घरात शिरत होते. सदर बाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी नागरिकांनी आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या कानावर टाकली. त्यांच्याकडे तक्रार केली. या संदर्भात विधानसभेत निवडणुकीत धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी सदर कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरण करू असं आश्वासित केले होते. तर धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत दिलेला शब्द पाळून या ठिकाणी आज या विघ्नहर्ता कॉलनी परिसरात काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. या प्रसंगी या ठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपडकर, अमोल सूर्यवंशी, अमोल मराठे, माजी नगरसेविका भारतीताई माडी आदी सर्व स्थानिक नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. आज रोजी विघ्नहर्ता कॉलनीतील रस्त्याला मागच्या इलेक्शनच्या आधी आपले धर्मयोद्धा आमदार अनुपभाई अग्रवाल इथे जेव्हा पाणी यायचं अक्षरशः लोकांच्या घरात एवढं पाणी घुसायचं, बादलीने पाणी बाहेर फेकायला लागायचं, अशी परिस्थिती या कॉलनीची होती. मग इथे अनुपभैया त्याच्यानंतर आयुक्त मॅडम आपले गल्लीतले लोक सगळ्यांनी भैयांना सांगितलं. तेव्हा भैया स्वतः इथे आले आणि परिस्थिती बघितली. मग त्याच्यानंतर भैया साहेबांनी कॉलनीमध्ये आश्वासन दिलं होतं की रस्ता निकाल करून देतो असं. मग त्याची पूर्तता आज भैया साहेबांनी करून दिलेली आहे आणि आज या रस्त्याला कामाला सुरुवात होत आहे. तर सर्व लोक आनंदी आहेत आणि सर्व लोकांनी असंच भैयांच्या पाठीशी व भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील अशी गवाही देतो. हा रस्ता 19 लाखाचा आहे. महाजन काकांच्या घरापासून तर पावसार काकांच्या घरापर्यंत आहे. त्याच्यानंतर आज आमचे जिल्हाध्यक्ष आहेत डॅशिंग असे, त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आहे. तर तुम्ही सगळे इथं उपस्थित झाले त्यांच्याबद्दल मी आभार मानतो. आज जमलेले सगळे नेते मंडळी यांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. कारण की मागील वर्षापासून खूप दिवसापासून अशी अडचण होती आमच्या की घरांमध्ये पाणी अक्षरशः घुसत होतं. कोणीही बघायला तयार नव्हतं आमच्याकडे. कमीत कमी मागच्या 25 वर्षापासूनचे आम्ही तर रहिवासी आहोत. पण आजपर्यंत कधी कोणी असं बघायला आले नाही. ग्रामपंचायतच्या काळात तरी आम्हाला कमीत कमी मुरून भेटत होतं. म्हणजे असं बोलणं काही चुकीचं समजू नका. पण मागच्या 5 वर्षामध्ये नगरसेवकसुद्धा बघायला तयार नव्हते आमच्याकडं. पण भैयासाहेबांच्या मार्फत फक्त भैयासाहेबांना आम्ही विनंती केली. इलेक्शनच्या अगोदर अमोल भाऊ मराठे, अमोल भाऊ सूर्यवंशी, ललित दादा झाले, त्याच्यानंतर स्वामी पलान झाले, सगळे आपले कॉलनी परिसरातले जे मित्र परिवार होते सगळ्यांना आम्ही विनंती केली. पण कामाचा प्रॉपर फॉलोअप घेतला. भैया साहेबांनी इलेक्शनच्या अगोदर आम्हाला शब्द दिला होता की हा रस्ता मी करेल आणि तो आज करून दाखवला. त्याबद्दल मी प्रथमतः भैया साहेबांचे आभार व्यक्त करतो. आणि आमच्या कॉलनी परिसराला न्याय मिळवून दिला त्याबद्दलही त्यांचा मी खूप आभारी आहे. आणि आमचे काकासाहेब जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर काकांचे मी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होतो. काकांना मी भरपूरदा विनंती केली. काकांचा मुलगा सुहास माझा जवळचा मित्र असून कायम काकांना तोही सांगत आला. आणि काकांनी सुद्धा आमच्या शब्दाला हे मान देऊन आज आमचं काम मार्गी लावून दिलं. त्याबद्दल काकासाहेबांचा मी खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि